चला, नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच NPSच्या नवीन नियमांवर एक पटकन नजर टाकूया. पेन्शन फंड रेग्युलेटर PFRDAने NPSमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत, जे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगवर थेट परिणाम करतात. तर मग नक्की काय बदललंय? बघूया 3 मोठे बदल. पहिलं म्हणजे जे खाजगी क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. आता तुम्ही रिटायरमेंटच्या वेळी तुमच्या NPS खात्यातून 60 नाही तर तब्बल 80% रक्कम काढू शकता. उरलेली 20% तुम्हाला ॲन्युइटीसाठी ठेवावे लागतील, ज्यातून तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. दुसरं, समजा तुमच्या NPS खात्यात 8 लाखांपेक्षा कमी पैसे आहेत, तर मग तुम्हाला पूर्ण रक्कम एकदम काढण्याचा पर्याय आहे. इतकंच नाही तर आता NPSवर कर्ज घेणंही शक्य झालंय. आणि तिसरं, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पण एक अपडेट आहे. त्यांच्यासाठी NPSमधून बाहेर पडण्याचं कमाल वय आता 70 वरून थेट 85 वर्ष करण्यात आलंय. थोडक्यात काय, तर हे नवीन नियम तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटच्या पैशांवर अधिक स्वातंत्र्य आणि लवचिकता देतात.